बघा आज आपण बनवत आहोत आम्रखंड। त्यासाठी तर मी दही बघा एक 3 तास बांधून घेतलेलं आहे। यातील सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे। आंबे घेतलेले आहेत बघा। आता आपण हे दही चाळणीतून असं गाळून घेऊयात बघा। बघा आपण हे दही बांधून घेतलेलं बघा, व्यवस्थित बारीक करून घेणार आहे याच्यातून बघा, म्हणजे गाठी पण राहत नाहीत आणि मलईदार असं आपलं श्रीखंड होते बघा। बघा मी व्यवस्थित सगळं एकदम ह्याच्यातून गाळून घेतलेलं आहे बघा चाळणीतून। बघा अशा प्रकारे झालेले आहेत। आपण हे काढून घेऊयात। बघा आता आपण आंबे घेऊयात। आंब्याचे आपल्याला ना एकदम स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची। हे आंबे स्वच्छ धुवून बघा घेतलेले आहेत। तर आपण याची व्यवस्थित अशी प्युरी करून घेणार आहोत। आणि केशर आंबा घ्यायचा आहे बघा। केशर आंब्याने काय होतं, कलर खूप छान येतो बघा, कसला छान कलर आहे बघा। व्यवस्थित आपण याची काढून घेणार आहोत गर पूर्ण। बघा अशा प्रकारे सर्व आपल्याला गर काढून घ्यायचं आहे बघा। आणि याची प्युरी ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहोत। बघा आता आपण याच्यामध्ये ना पिठी साखर टाकून घेऊयात बघा। मी याच्यातच वेलदोडे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा। बघा साखर मिक्स झालेली आहे। आता आपण जो आंब्याचा गर काढून घेतलेला होता ते टाकून घेऊयात बघा। आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा। बघा आपल्या श्रीखंडाचा कसला सुरेख रंग आलेला आहे बघा। मी एक 8 ते 9 मिनटं बघा असं व्यवस्थित एका दिशेने फिरवून घेतलेलं आहे बघा आपला आम्रखंड। आणि व्यवस्थित एकदम जसं बाहेर भेटतं बघा त्याच्यापेक्षा खूप छान झालेलं आहे आणि खूप प्रमाणात होतं बघा। तर तुम्ही पण एकदा असं नक्की ट्राय करा। खूप वेळ लागत नाही, झटकीपट होतं आणि टेस्ट तर खूप छान आली। आणि कलर पण तुम्ही पाहू शकतात बघा, केशर आंब्यामुळे आपला आम्रखंडाला कलर खूप छान आलेला आहे बघा। असं मस्त ड्रायफ्रूट आणखीन तुम्हाला जसे हवेत ना जास्त तसे तुम्ही टाकू शकतात। चला तर मग अशा प्रकारे आपला आम्रखंड तयार आहे। खायला पण या आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।